तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की या यूट्यूब चॅनलवर कोणत्याही पक्षाचं किंवा गटाचं समर्थन केल्या जात नाही। आम्हाला गरज नाही, आम्ही फक्त जनतेचं किंवा माझं स्वतःचं मत मांडण्याचा प्रयत्न आहे, असंच म्हणता ना, हीच राहत असते स्क्रिप्ट। बात तो सही आहे। तर ठाकरे गटाचा जनता दरबार हा पार पडलाय। निकाल कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। त्यांनी त्यांच्या बाजूचे सर्व पुरावे दाखवले। हा निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांनी दाखवण्याचा भरपूर प्रयत्न केलाय। तर जनता दरबार संपण्याच्या आधीच राहुल नार्वेकर साहेब पत्रकार परिषद घेतात। तर मी लावलेला निकाल हा चुकीचा आहे असा गैरसमज काही पक्ष काही गट समाजामध्ये पसरवत आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ही पत्रकार परिषद मी घेतोय असं पण त्यांचं म्हणणं होतं। आता काय ना, पण सर्वात महत्त्वाचं की हे प्रत्यारोप, हे आरोप लावणं प्रत्यारोप लावणं हे चालूच राहणार आहे आणि परत या सर्व प्रकरणामध्ये जनतेचं शिकरण कडी भात होणं निश्चित आहे। मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो, हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। त्याचं कारण आहे ना, लक्ष विचलित होतं ना, जनता आधीच गोंधळलेली आहे। त्यात या असे प्रकरण बाहेर आले की परत जनता गोंधळून जाते। कोणाला पण नेता करणे, कोणाला आपल्याला वोट देणे, या सर्वांमध्ये जनताच गोंधळली जाते। आता दोन्ही गट परत एकदा कोर्टामध्ये गेलेले। एक गट म्हणतोय की जे ठाकरे गटाचे जे 14 आमदार जे पात्र ठरवले ते पात्र ठरूच शकत नाही, त्यांना अपात्र करा। आणि ठाकरे गट म्हणतोय की हा जो निकाल लागलेला हा चुकीचा लागलेला आहे। तर दोन्ही गट हे असे कोर्टामध्ये गेलेले। आता महत्त्वाचे मुद्दे तर बाहेरच गेले ना, म्हणजे भ्रष्टाचार झाला, जातीभेद झाला किंवा एखादा प्रोजेक्ट आपल्याकडे कोणता येत नाही महाराष्ट्रामध्ये, हे सर्व जे महत्त्वाचे खरंच प्रॉब्लेम आहेत हे बाजूला गेले। राहिलं कोणतं, हे पक्षाचं चिन्ह कोणाचं, पक्ष कोणाचं किंवा बाजूला बरेचसे अशा गोष्टी घडत आहेत, पण हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बाजूला राहिले। आता आमचा प्रश्न सर्वांनाच आहे, विरोधी पक्ष किंवा सत्तेत असलेला पक्ष सर्वांनाच। तुकाराम महाराज म्हणून गेलेले, पण चित्त समाधान तरी विष वाटे सोने। त्याचा अर्थ म्हणजे जर कधी मन शांत असेल तर सोनंसुद्धा विष वाटेल। या सर्व गोष्टींमध्ये भरपूर वेळ जाणार आहे। आता हे झालं की राष्ट्रवादीचा निकाल लागणार आहे परत, त्यामुळे महाराष्ट्र कुठपर्यंत जातोय या गोष्टींमध्ये ते आपल्याला बघावं लागणार आहे।